आहे। यामुळे भाजपची डोकेदुखी वाढू शकते तर काँग्रेसला दिलासा मिळू शकतो। काही उमेदवारीवरून वाद झाला असताना वंचितच्या 2 उमेदवारांनी आता माघार घेतली आहे। भाजपला फायदा होऊ नये यासाठी सोलापूरचा उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतली आहे, तर आपल्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येण्याचा सूर असल्याने जळगावचा उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी माघार घेतली आहे। तर अमरावतीत वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीच्या योग्यतेच्या निकषावर काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांना पाठिंबा दिला। सोलापूरमधील वंचितच्या उमेदवारांनी घेतली माघार ही काँग्रेससाठी फायद्याची तर भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते। कारण 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत MIM वंचितच्या युतीने घेतलेल्या मतामुळे भाजपचा विजय सोपा झाला होता। काही ठिकाणी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांनी निवडून येण्याची शक्यता दिसत नसल्याचे कारण सांगत निवडणुकीतून माघार घेतली आहे। सोलापूरमध्ये पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल गायकवाड यांनी सोमवारी माघार घेतली। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांनीही निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे। वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली। पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्या उमेदवारीचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल असे सांगत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे। यामुळे वंचित सोलापूरमध्ये नवा उमेदवार देणार की नागपूर आणि कोल्हापूर प्रमाणे सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार हे स्पष्ट झालेले नाही। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।